दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओतून पाहतोय। दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असलेल्या उजनी धरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते, आनंदाची बातमी समोर येते आहे। सोलापूर जिल्ह्याचे वर्धानी असलेले उजनी धरण हे शतकापासून केवळ एक पाऊल दूर आहे, कारण धरण भरलं असतं मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं धरणातून सातत्यानं हा जो विसर्ग आहे तो विसर्ग सोडण्यात येत होता। मात्र 4 ऑगस्टपासून उजनी धरणातून भीमानदीच्या पात्रामध्ये पाणी सोडणं बंद करण्यात आलं आहे। त्यामुळे आता दौंडची आवक किती आहे, उजनीतला विसर्ग किती आहे आणि उजनी टक्केवारी किती आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शको, आज 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता जर अपडेट पाहिले आपण तर दौंडवरून जी येणारी आवक आहे ती दौंडची आवक 4692 क्युसेक इतकी आहे, साधारण 5000च्या आसपास आहे। आणि धरणाचा एकूण पाणीसाठा जर पाहिला तर तो 116.29 TMC आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 52.63 TMC असून टक्केवारीमध्ये धरण हे 98.23% भरलं, की जे अनेक दिवसापासून 97च्या आसपास होतं। मात्र आता 98%च्या पुढे गेले, म्हणजे केवळ 1.5% धरण भरलं। हे उजनी धरण हे 100% भरणार आहे, आपलं शतक त्या ठिकाणी साजरं करणार आहे। आणि उजनी धरणातून आता सध्या फक्त वीज निर्मितीसाठी 1600 विसर्ग त्या ठिकाणी सुरू आहे आणि वीज निर्मितीसुद्धा विसर्ग आता आज बंद करण्यात आला आहे। त्यामुळं फक्त कॅनॉल जे आहेत सिनामाडासाठी 180 क्युसेक्स, दहेगावसाठी 80 क्युसेक्स, बोगद्यासाठी 400 क्युसेक्स आणि मुख्य कॅनॉलचा विसर्ग तो वाढवला आहे की जो 1600 क्युसेक्स केला आहे। त्यामुळे आता उजनी धरणामध्ये जे काही पाणी येणार आहे ते आवक वाढणार आहे, टक्केवारी वाढणार आहे आणि उजनी धरण हे लवकरच आपलं शतक साजरं करणार आहे, त्याची अपडेटसुद्धा आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। मात्र दर्शको, उजनी धरण भरल्यानंतर दौंडवरून जे काही आवक येणार आहे ते आवक मात्र आता ही थेट भीमानदीच्या पात्रामध्ये येणार आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा पूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते, कारण आता पावसानं जोर धरला आहे, अनेक ठिकाणी पावसाची हजेर लागली आहे। त्यामुळं दौंडची आवक जर आली तर ती आवक ही थेट भीमानदीच्या पात्रामध्ये पुन्हा पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं सोडावं लागणार आहे। त्यामुळे आपण त्याचे अपडेट जे आहे ते अपडेट पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आजची अपडेट एवढीच की उजनी धरणातून सोडले जाणारे भीमानदीच्या पात्रामधले सर्व विसर्ग बंद करण्यात आलेत। उजनीमध्ये दौंडची येणारी आवक ही 4692 आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी ही 98.23% आहे, म्हणजे उजनी धरण केवळ शतकापासून एक पाऊल दूर आहे।